Namaskar. Today we start the new chapter. The name of that chapter is expansion formula. In that chapter, we learn some important formulas. First, we learn three formulas, which formula you are already learned in the previous standard. That means in the 7th standard. Now start first formula. Which is the first formula? Expansion formula. A plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Listen again. A plus b. First term plus second term. ft plus st bracket square. First term plus second term bracket square असेल. That is the sum of. It is the square of sum of two numbers. It is the expansion formula. The square of first plus 2 into a into b plus b square in मराठी a अधिक b चा वर्ग पहिलं पद अधिक दुसरं पद कंसाचा जर स्क्वेअर असेल तर पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2 गुणिले म्हणजे मल्टिपल दोघांचा गुणाकार आणि शेवटी ऑलवेज प्लस आहे. इट इज ऑलवेज प्लस. इकडे मायनस असो काय असो शेवटचं पद हे प्लसच असतं. प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. अगेन लिसन. a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर. इन्स्टेड ऑफ प्लस इफ यू टेक मायनस इट इज स्क्वेअर ऑफ डिफरन्स बिटवीन टू नंबर्स. पहिल्याचा स्क्वेअर मायनस म्हणून मायनस हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि शेवटी ऑलवेज प्लस आहे म्हणून सांगितलं. ओके. हे दोन फॉर्म्युले आपण याची एक्झाम्पल्स पाहूयात आधी, मग आपण बाकीचे गणित पाहूयात, बाकीचे फॉर्म्युले पाहूयात. या ठिकाणी फॉर्म्युले लिहिले आहेत बघा. समजा काही गणित घेऊयात आपण. x plus 4 bracket square, y minus 3 bracket square, p plus 8 bracket square, 3p minus 8 bracket square, 6p minus 5q bracket square, 8m minus 3n किंवा plus 3n घेऊया. हे झालेलं आहे मागच्या वर्षी म्हणून थोडेसे गणित कमी घेतो. पहिल्याचा स्क्वेअर पहिला x अधिक प्लस आहे ना हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. x चा स्क्वेअर x स्क्वेअर. आता इथं प्लस साइन आहे. 2 चौका 2 4 जा 8x आणि 4 चा स्क्वेअर 4 चौक 16. पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा 2 पहिल्याचा स्क्वेअर मध्ये मायनस आहे हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि शेवटी प्लस साइन आहे दुसऱ्याचा स्क्वेअर. 2 त्रिक 6y आणि 3 चा स्क्वेअर 3 त्रिक 9. सोपं आहे ना. परत पहा. पहिल्याचा स्क्वेअर प्लस साइन दोघांचा गुणाकार 2 हक्काचा 2 गुणिले p गुणिले 8 आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा बघा. p चा स्क्वेअर हा 2 8 16 2 8 जा 16 आणि 8 8 64. बघा पहिल्याचा स्क्वेअर मायनस साइन आहे हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. बघा m स्क्वेअर वजा म्हणजे मायनस साइन आहे 2 9 18 2 9 जा 18 9 चा स्क्वेअर 81 9 9 81. परत पहा. पहिल्याचा स्क्वेअर पाहिजे दोघ जण आहेत ना सो टेक ब्रॅकेट एकापेक्षा जास्त जण असतील तर कंस करायचा. 3p ब्रॅकेट स्क्वेअर
मायनस आहे म्हणून हक्काचा 2, दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग किंवा दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा 2, दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 3 त्रिक 9, 3 गुणिले स्क्वेअर म्हणजे कोणता गुणाकार? 3 चा स्क्वेअर 9 आणि p चा p स्क्वेअर. आता हा गुणाकार बे 3 6 6 व्या 48 2 3 चा 6 6 8 चा 48 आणि p असाच 8 चा स्क्वेअर 8 8 64. पहिल्याचा स्क्वेअर बघा बघा इथं दोघं जणी म्हणून ब्रॅकेट केला मायनस साइन म्हणून हक्काचा 2, दोघांचा गुणाकार आणि प्लस शेवटी आडव्यास प्लस असतो दुसऱ्याचा स्क्वेअर. इथं दोघं जणी म्हणून ब्रॅकेट केल्या. एकापेक्षा जास्त पद आले की ब्रॅकेट करायचं बरं असतं. आता ब्रॅकेट मधल्या प्रत्येकाचा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 p चा स्क्वेअर p स्क्वेअर 6 चा स्क्वेअर 36 p चा स्क्वेअर p स्क्वेअर मायनस बेस 12 12 पंचे 60 6 पंचे 60 60 p क्यूब 5 चा वर्ग 25 आणि क्यूब चा वर्ग क्यू वर्ग 5 स्क्वेअर 25 क्यूब चा स्क्वेअर क्यू स्क्वेअर. परत दोघं जणी म्हणून पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2, दोघांचा गुणाकार शेवटी प्लस असतं दुसरे. परत दोघं जणी म्हणून ब्रॅकेट करूया. ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर 68 चा स्क्वेअर 8 चा स्क्वेअर 8 into 8 64 m स्क्वेअर. तिघांचा गुणाकार 82 16 2 8 चा 16 आणि 63 चा 16 3 48 mn. ब्रॅकेटचा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 3 गुणिले 3 9 आणि n चा स्क्वेअर n स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येकाचा स्क्वेअर करता आला पाहिजे. पहिल्या दोन फॉर्म्युल्याची गणित घेतोय मी, तिसऱ्या फॉर्म्युल्याचा आपण नंतर घेऊ. आता बघा अजून काही गणित घेतो. बघा नीट लक्ष द्या. समजा x + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर असा असेल तर बघा पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2, दोघांचा गुणाकार 2 into x into 1/2 आणि दुसरा कोण आहे 1/2 1/2 त्याचा स्क्वेअर. आता तिघांचा गुणाकार हा वर 2 आहे खाली 2 2 कॅन्सल होईल फक्त x राहील प्लस 1x. ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 1 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 2 2 जा 4. इतकं मोठं जर आलं तर बघा पहिल्याचा स्क्वेअर मायनस हक्काचा 2, दोघांचा गुणाकार आणि दुसरा जो आहे 5pq ऑलवेज पॉझिटिव्ह असतो ना तो त्याचा स्क्वेअर. तिघा म्हणून प्रत्येकाचा स्क्वेअर करा. 3 चा स्क्वेअर 3 त्रिक 9 9 m स्क्वेअर n स्क्वेअर. संख्या बघा बरं 2 3 5 2 3 6 6 म्हणजे 30 2 3 जा 6 6 5 जा 13 m n p q 4 व्हेरिएबल्स आर देयर. 4 अक्षर आहेत तिथे सलग घेतले एकमेकाला गुणिले 5 चा स्क्वेअर 5 5 5 जा 25 p चा स्क्वेअर and q चा पण square. That is the answer. It's very simple. I think all of you understand. Okay. Now some applications depend on that two formulae. By using that you can square the numbers. बघा 98 हे 98 हे 100 च्या नियर असल्यामुळे 100 च्या जवळ असल्यामुळे we can write it as a 100 minus 2. Instead of 98 you can write 100 minus 2. इकडे घेतो बघा या
98 square, 100 minus 2 bracket square. आता बघा फर्स्ट टर्म सेकंड टर्म यू कॅन यूज एक्सपान्शन फॉर्म्युला 100 चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 100 इंटू 2 बघा पहिल्याचा स्क्वेअर वजा हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर एकावर 4 शून्य 1 2 3 4 मायनस हे 2 शून्य असेल बे एक बे बे दुने 4 बघा बरं का 2 बे दुने 4 गुणिले 100 म्हणजे 400 ना आणि 2 चा स्क्वेअर 4 हे प्लस आहे हे प्लस आहे म्हणजे याची काय किती होईल दोघांची ऍडिशन केली आता सबट्रॅक्शन करू 0 0 0 4 सबट्रॅक्शन 4 0 4 हातचा घ्या एक हातचा गिव हातचा गिव हातचा गिव हातचा हातचा घेतला लगेच दिला इथं बी दिला आणि इथं पण दिला 10 तून ओ सॉरी 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 4 शून्य गेले 4 शून्यातून शून्य गेला 0 इथं हातचा घ्यावा लागेल हातचा दिला ना हातचा दिला 10 तून 4 गेले 6 आणि 9 बघा बरं 98 गुणिले 98 करू 72 6 78 9 8 12 9 81 7 4 8 2 9 15 आलं का बघा बरं असं नाही करायचं परीक्षेला वी हॅव टू एक्सपांड ओके ओके सेकंड एक्झाम्पल स्क्वेअर ऑफ 51 51 हा कोणाच्या जवळ आहे 50 च्या 50 च्या 50 प्लस 1 करेक्ट पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर 50 गुणिले 50 अच्छा 25 2500 इथे एक शून्य आहे बे पंचे 10 बघा बरं का 50 गुणिले 2 100 होते 50 इंटू 2 आणि इंटू 1 आता सगळं प्लस आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये 100 मिळवायचे त्याच्यामध्ये 1 मिळवायचं 1 0 6 2 Is that clear? Again take one more example 101 चा स्क्वेअर 100 प्लस 1 चा स्क्वेअर Is that clear? सो पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर म्हणजे 100 into 100 100 गुणिले 100 4 शून्य येतील 1 2 3 4 फक्त शून्य घ्यायचे हे 2 शून्य असेल की 2 एक राहिला 2 1 2 आणि 2 1 2 आणि 1 चा स्क्वेअर 1 सगळे प्लस येतात ओके आता 48 इट इज 50 minus 2 bracket square बरोबर आहे का बघा बरं नथिंग बट 50 minus 2 स्क्वेअर ऑफ 50 पहिल्याचा स्क्वेअर 2 इंटू दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर 50 गुणिले 50 2 शून्य असेल 5 5 25 वजा 1 शून्य असेल 2 पंचे 10 10 गुणिले 20 2 चा स्क्वेअर 4 2500 अधिक 4 म्हणजे 2504 वजा 200 2504 वजा 200 बघा 4 0 3 2304 अशा पद्धतीने यू कॅन सॉल्व examples. Okay, such type of examples you can easily solve by using that two
expansion formula. It's very simple formula. Already that formula you learn in the 7th standard. Okay. Now formula number 3. तीसरा formula. Formula number 3. A plus B, A minus B. If it is a multiplication of two brackets, and in that bracket, first term is same, second term is same. Only sign is different. पहिलं पद सारखं आहे, दुसरं पद सारखं आहे, फक्त मधलं चिन्ह वेगळं आहे. अशा वेळेस पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर करायचा. स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड नंबर. इट इज अ डिफरन्स बिटवीन टू स्क्वेअर्स. आज याला असं म्हणतात डिफरन्स बिटवीन टू स्क्वेअर्स. एकदा बघा दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत, सेम ब्रॅकेट आहे, फक्त साइन वेगळे आहे. मासे याचे एक्झाम्पल जर सोडवायचे ठरले तर बघा x plus 4 x minus 4 7 plus y 7 minus y 9 minus m 9 plus m 2m minus 5 2m plus 5 4m minus 5m plus 6x minus 7x minus 2y 7x plus 2y 44 into 36 50 92 into 88 101 into 90. बघा आता just listen carefully. x 4 फक्त साइन वेगळा आहे. पहिल्याचा स्क्वेअर ऑफ फर्स्ट नंबर मायनस स्क्वेअर ऑफ सेकंड नंबर. पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. x स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर 16 4 x स्क्वेअर मायनस 4 चा वर्ग 16 7 7y पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर 7 चा 49 y चा y स्क्वेअर. बरोबर आहे बघा. पहिलं पद सारखं आहे, दुसरं पद सारखं आहे, साइन वेगळं आहे फक्त. 9 चा स्क्वेअर m चा स्क्वेअर 9 चा स्क्वेअर किती 81. किती सोपा फॉर्म्युला आहे. 2m 5 फक्त साइन डिफरंट. मग पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 4m स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4 m चा स्क्वेअर आणि हा किती होईल 25. फर्स्ट टर्म सेम, सेकंड टर्म सेम आणि साइन पण सेम आहे. मग आता काय करायचं, सगळं सारखं आहे. मग इथं 4m एकच ब्रॅकेट दोनदा आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. सगळं सेम आहे ना, चिन्ह सेम. आणि हे बघा शिकलो ना आपण, पहिल्याचा स्क्वेअर प्लस हक्काचा 2 दोघाचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर. हे तुम्ही पूर्ण करा. फोर एम 3m मायनस साइन बघा मायनस सगळं सारखं. मग याचा अर्थ काय झालं 4m मायनस 3m ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. एकच ब्रॅकेट दोनदा आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे तुम्ही शिकलात ना आता थोड्या वेळापूर्वी. बघा 7x 2y साइन कशी वेगळी आहे. मग बघा हे दोघं जण असल्यामुळे ब्रॅकेट केलं पहिल्याचा स्क्वेअर आणि हे दोघं जण आहे म्हणून दुसऱ्याचा स्क्वेअर. हे कळलं का. साइन वेगळे म्हणून साइन सारखे असते तर ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला असता. साइन सारखे असते तर सगळं सारखं आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर. बघा 7 चा स्क्वेअर 7 49 x चा x स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा y स्क्वेअर. बघा 3m 5n प्लस मायनस पहिल्याचा स्क्वेअर मायनस पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9 आणि m चा m स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 5 25 आणि m चा स्क्वेअर.
कळतंय का? आता हे कसं ऍप्लिकेशन कसं सोडणार? इन बिटवीन दॅट टू नंबर्स देयर इज अ 40 40 जवळ आहे बघा. इट इज अ 40 प्लस 4 आणि इट इज अ 40 मायनस 4. 40 प्लस 4 अँड 40 मायनस 4. बघा बरं सगळं सारखं आहे, फक्त काय वेगळं आहे? साइन. म्हणून पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. 40 गुणिले 40 2 शून्य तर 4 चौक 16. हातचा घ्या हातचा द्या. बेंशन 92 आणि 88 म्हणजे इथं 90 बघा. 90 प्लस 2 90 मायनस 2. सगळं सारखं चिन्ह वेगळे म्हणून पहिल्याचा स्क्वेअर दुसऱ्याचा स्क्वेअर. 90 गुणिले 90 2 शून्य 9 9 81 आणि मायनस 4. हे कसं होईल? 100 प्लस 1 आणि हे 100 मायनस 1. पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. 100 इंटू 100 म्हणजे एकावर 4 शून्य. अशा पद्धतीने आपण हे 3 फॉर्म्युले शिकलेलो आहोत. ऑल ऑफ यू अंडरस्टँड? हे 3 फॉर्म्युले तुम्हाला समजले असं गृहीत धरतो. नाउ वी लर्न द नेक्स्ट फॉर्म्युला. It is very simple formula and very important formula. All 3 formula you can example depend on all that 3 formulas. Also we can solve by using the next formula. आता जो पुढचा फॉर्म्युला आहे याचा उपयोग करून तुम्ही आतापर्यंत शिकलेली सगळी गणिते सोडवू शकता. पहा आता पुढचा फॉर्म्युला. Expansion of number 1 expansion of x plus a and x plus b. So just listen. x plus a x plus b. आता आपण हे दोन ब्रॅकेट सॉल्व करू. आपण फर्स्ट टर्म सेकंड ब्रॅकेट सेकंड टर्म सेकंड ब्रॅकेट मग x into x x square plus xb ax आणि याने म्हटलं ab. इथे x कॉमन घ्या. इथे x येतो इकडे. b plus a राहील बघा. इथे राहील b आणि इथे राहील a म्हणजे a plus b. It is our new formula. बघा. First term is same. Second terms are different in the two brackets. पहिलं पद सारखं आहे, दुसरे पद वेगळे असतील. तर पहिल्याचा स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म किंवा फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस सोपी आयडिया सांगतो बघा. पहिल्या पदाचा स्क्वेअर करायचा प्लस दुसरे दोघं आहेत ना a प्लस b दुसऱ्या दोघांचे दोघं ब्रॅकेट मध्ये मांडायचे आणि इनटू फर्स्ट टर्म आणि दुसऱ्या दोघांचा गुणाकार. बघा हे दुसरे दोघं जे हे दोघं हे दोघांची बेरीज करायची ऍडिशन आणि इथं काय करायचं मल्टिप्लिकेशन. परत फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो बघा. बघा x प्लस a आणि x प्लस b. बघा पहिल्याचा स्क्वेअर स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस दुसरे दोघं आहेत ना याची ऍडिशन a प्लस b आणि इंटू परत फर्स्ट टर्म. इथं पहिल्याचा स्क्वेअर आहे इथं फक्त पहिला आहे आणि शेवटी फक्त मल्टिप्लिकेशन ऑफ दॅट टू टर्म्स. इज दॅट क्लिअर? एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. बघा
m plus 3 m plus 2 p plus 8 p plus 9 x minus 4 x plus 7 p plus 9 p minus 8 p minus 7 x minus 8 x minus 3 2p minus 1 2p plus 7 6p minus 8q 6p minus 3q 2x minus 8 2x minus 5 बघा आता चेक करा बरीच वेळ झाली हे बघा फर्स्ट टर्म सेम आहे त्याचा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये दोघं तसंच द्यायचा चिन्ह असेल 3 plus 2 परत फर्स्ट टर्म आणि शेवटी प्लस आहे आणि हे दोघं जणांचा मल्टिप्लिकेशन हे होईल 5 3 2 जा 6 बरोबर परत फर्स्ट टर्म सेम आहे पहिल्याचा स्क्वेअर 8 plus 8 plus 9 परत पहिली टर्म हे दुसऱ्या दोघांचा गुणाकार p स्क्वेअर दोघांची बेरीज 8 9 17 8 9 12 थोडंसं फास्ट केलं बघा फर्स्ट टर्म सेम आहे आता मायनस 4 आहे ना असं द्यायचं -4 plus 7 परत फर्स्ट टर्म -4 ब्रॅकेट करते बघा इंटू 7 थोडीशी काळजी घ्यायची इथं साइन आर डिफरंट सबट्रॅक्शन 7 2 4 गेले 3 मोठे साइन प्लस आणि हा x असा आणि गुणाकारामध्ये देयर इज ओनली वन मायनस साइन एक वाचा चिन्ह आहे म्हणून वजा 728 बघा फर्स्ट टर्म सेम पहिल्याचा स्क्वेअर प्लस 9 मायनस 7 जसं तशी घ्यायची दुसऱ्या गुणिले परत पहिलं पण फर्स्ट टर्म 9 into -7 p चा स्क्वेअर साइन डिफरंट सबट्रॅक्शन 9 तून 2 7 गेले 2 मोठे साइन प्लस गुणाकारामध्ये एकच वचन आहे म्हणून वजा 9 7 63 परत बघा पहिल्याचा स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये -8 -3 प्लस साइन घ्यायचं नेहमी आणि ब्रॅकेट मध्ये आहे तसंच घ्यायचं इंटू फर्स्ट टर्म आता दोघांचा गुणाकार आहे ना याला पण ब्रॅकेट घालावं लागेल आणि याला पण ब्रॅकेट घालावं लागेल साइन सेम ऍडिशन 8 आणि 3 11 मोठ्या साइन मायनस गुणाकारात 2 मायनस साइन म्हणजे काही प्लस 8 3 24 आता समजा 2p minus 8 किंवा 2p minus 7 2p minus 5 बरोबर का 2p फर्स्ट टर्म स्क्वेअर ऑफ फर्स्ट प्लस घ्यायचं हे दुसरे दोन टर्म तसे घ्यायचे इनटू परत फर्स्ट टर्म आणि शेवटी दोघांचा गुणाकार ना -7 into -7 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 आणि p चा स्क्वेअर हे करायचं आहे साइन कशी आहे सेम ऍडिशन 7 आणि 5 12 मोठे साइन मायनस इंटू 2p बरोबर का हे दिलं फक्त -12 आणि इंटू 2p गुणाकारामध्ये 2 मायनस साइन म्हणून प्लस 7 5 35 4p स्क्वेअर मायनस 12 मध्ये 24p हे बघा पहिलं 2p चा फर्स्ट टर्म सेम आहे स्क्वेअर प्लस -1 plus 7 इंटू फर्स्ट टर्म आणि आता या दोघांचा गुणाकार -1 into 7 बघा 2 चा स्क्वेअर 4p चा p स्क्वेअर ब्रॅकेटचा म्हणजे प्रत्येकाचा स्क्वेअर करायचा साइन डिफरंट सबट्रॅक्शन 7 × 1 = 6 मोठा साइन प्लस इंटू 2p
मल्टिप्लिकेशन मध्ये 1 मायनस आहे म्हणून मायनस 7 1 7 7 गुणे 12 आता हे पहिल्याचा स्क्वेअर पहिलं बस 7 आहे प्लस मायनस 8 मायनस 3 इंटू परत फर्स्ट टर्म हे दुसरे दोघं तसे लिहायचे गुणिले पहिलं पद आणि या दोघांचा गुणाकार 8 बघा 3 चा स्क्वेअर 36 6 चा स्क्वेअर 36 p स्क्वेअर साइन सेम वजा वजा ऍडिशन 8 आणि 3 11 q मोठे साइन मायनस गुणिले 6p 2 मायनस आहे प्लस 8 3 24 आणि q स्क्वेअर एकच मायनस आहे 11 सर 66 pq and last one बघा पहिल्याचा स्क्वेअर बघा दुसरं दोघं -8 -5 गुणिले परत पहिलं आता दुसऱ्या दोघांचा गुणाकार -8 ब्रॅकेट घालायचं 4x स्क्वेअर होईल साइन सेम ऍडिशन 8 आणि 5 13 मोठ्या साइन मायनस 5 to 2x 2 मायनस आहे प्लस 8 पंचे 40 26 फिनिश पहा आता आपण मग अशी तुम्हाला असं बोललो होतो की आपले जे फॉर्म्युले झाले ते सुद्धा सोडू शकतो बघा आपण सेम ब्रॅकेट बघा सेम ब्रॅकेट मध्ये 2x 5 चा स्क्वेअर आहे पण समजा तो फॉर्म्युला आपल्याला नाही वापरता आला तर आताच्या फॉर्म्युला पहिलं पण सारखं आहे पहिल्याचा स्क्वेअर बरोबर का पहिल्याचा स्क्वेअर प्लस ब्रॅकेट मध्ये दुसरं दोघं लिहायचे 5 + 5 इंटू परत पहिला प्लस त्याच दोघांचा गुणाकार 5 × 5 2 चा स्क्वेअर 4 x चा स्क्वेअर x स्क्वेअर 5 आणि 5 10 आणि 5 5 25 हे उत्तर आहे आणि आपलं एकच ब्रॅकेट दोन आहे म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर बघा 2 याचा स्क्वेअर किती होईल 2x 4x स्क्वेअर प्लस 2 × 4 4 20 20x 5 चा स्क्वेअर 25 उत्तर तेच याला ठीक आहे या ठिकाणी आपण थांबूयात घरच्या अभ्यासामध्ये प्रॅक्टिस सेट 5.1 जो आहे तो सोडवायचा आहे त्याचप्रमाणे 23 पानावर एक 5 गणित बघा चौकटी भरायला ते पण सोडवायचे.